नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे वरुड, तालुका खटाव, जिल्हा सातारा, लोणी वनीकरण पाटीवरती. दिनांक 16 जून 2026 रोजी दीपक शेठ जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो. आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः दीपक शेठ आहेत आणि मित्र परिवार आहे. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 16 जूनचं दुसरा बैल मैदान. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना, कसं नियोजन केलेलं आहे 16 तारखेला दुसरा बैल मैदानाचं? 16 तारखेला दुसरा बैल मैदान दीपक शेठ जगदाळे व रेणुका माता यात्रेनिमित्त लोणी फाटीवरती आयोजन केलेलं आहे. फाटी सुसज्ज आहे. बक्षीस जे आता नवीन नियम आहेत बैलगाडी संघटनेचे, त्या नियमानुसार बक्षीस दिली जाणार आहेत. नक्कीच थोडं थांबायला जागा आहे, कुठली अडचण नाही त्या फाटीवरती. मित्रांनो, फाटी आपल्या लोणी वनीकरण फाटी माहिती आहे, कमी मैदान होती पण फाटी एकदम चांगली रान उराटीच आहे. आणि पुढच्या बाजूला म्हणाल तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, सुसज्ज रान म्हणजे थांबायला भरपूर माळ आहे, काय कुठं अडचण नाही. आजूबाजूला काय दादा धोकादायक विहीर आड खड्डा कुठं काय सुद्धा नाही, एकदम सुसज्ज असं आजूबाजूला मैदान आहे. नक्कीच मित्रांनो बघा, फाटीचं म्हणाल तर आता फाटी चारी बाजूला आपण बघितलेले लोणी इथं पण मैदान झालेत, पण कमी मैदान होतं एवढंच की कंटिन्यू मैदान होत नसतात. आता वरुडकरांचं मैदान याच फाटीवरती होते, दुसरा बैल मैदान आहे. दादा आता नवीन नियमावलीनुसार बक्षीस केले आपले 1,81,000 जसं सांगितलं तसं. बैलगाडी मालकांना काय सांगाल, मैदानामध्ये काय ओळख वशिला पावणार ओळा? ओळख वशिला काय नाही, जे काय शासनाच्या नियमानुसार किंवा संघटनेच्या नियमानुसार जे मैदान होईल त्याप्रमाणे सर्व रितसर बक्षीस निर्णय रितसर होतील. संघटनेच्या नियमानुसार आदिनराव हे मैदान पार पडेल. नक्कीच. फायनल नंतर क्वार्टर फायनल मेगा फायनल आहे का? हो आहे की. त्याची बक्षीस कशी ठेवली? ते 3,000 रुपये प्रत्येकी. मेगा फायनलला 1,000 रुपये. क्वार्टर फायनल प्रत्येकी 3,000 आणि मेगा फायनल 1,000. बरं, या तिन्हीला म्हणजे क्वार्टर फायनल मेगा फायनल आणि फायनल डाले असणार का? सर्व ते ढाली चषक वगैरे ते सर्व दिले जाणार. बर. आणि आदतनं गट पास केलेल्या त्या गाडी मालकांना प्रवेश फी परत दिली जाणार आहे. बर. आदत वासरान जर गट पास केला तर प्रवेश फी माघारी असणार दिली जाणार. दादा बैलगाडी मालकांना काय सांगाल, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू? ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे. त्यांनी लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंद करून सहकार्य करावं. 15 तारखेला संध्याकाळी 9च्या दरम्यान लॉट निघतील. बर. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, दुसरा बैल मैदान वरुड लोणी वनीकरण फाटी या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 11 जून 2026 पासून सुरू झालेली आहे. येत्या 5 दिवसात बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे. पण आपली लाईव्ह लॉट 15 तारखेला रात्री जाहीर होणार का? हो हो मित्रांनो, 15 तारखेला संध्याकाळी या मैदानाचे लाईव्ह लॉट जाहीर केले जातील. बैलगाडी मालकांना विनंती राहील, कुठल्या आपण बळी न पडता आपण वेळेत नोंद करून सहकार्य करा. बरं दादा, इथं काय फाटीला पावसाची अडचण? पाऊस किती झाला तरी हा मैदान होणार आहे, म्हणजे उराटीचं रान आणि कटनाचं रान आहे. नक्कीच मित्रांनो, फाटी आता आपल्याला दिसत असेल व्हिडिओ मध्ये सुद्धा, फाटी एकदम रानवट, त्यामुळे पाणी साठायचं वगैरे चिखल व्हायचा काय संबंधच नाही. आणि पुढच्या बाजूला पण भरपूर पल्ला असणार आहे. दादा, गाडी कमी जास्त आली बक्षीस रिस्ट्रिक्ट जाणार का? बक्षीस जे आपल्या बॅनरवरती आहे किंवा संघटनेच्या नियमानुसार ते बक्षीस दिलं जाणार आहे. त्यात काय काटछाट काटछाट काय नाही. बक्षीस त्यांनी बक्षीस दिले. दीपक शेठ यांच्या मित्रमंडळ आहेत सर्व राजमंडळीतले आपल्या भागातले, त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे कोणताही म्हणजे बक्षिसात 1 रुपया कमी दिला जाणार. मित्रांनो, जे आता आपण बक्षीस रूपरेषा जी नवीन नियमानुसार केले, बाकी संघटनेचे नियम असणार आहेत, शासनाचे नियम असणार आहेत. आणि त्यांनी आता बक्षीस जे आहेत त्यांना ते दीपक शेठचे मित्र परिवार त्यांनी स्वतः म्हणजे एक सौजन्यदातेच आहेत, त्यांच्याकडून दीपक शेठच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेण्यात आलंय. मित्र परिवारांना सर्व या ठिकाणी बक्षीस वगैरे दिलेत. त्यामुळे गाडी 100 आली काय किंवा 500 आली काय त्यात काय तफावत होणार नाही, बक्षीस रिस्ट्रिक्ट जाणार आहेत. दादा, काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? आपला पल्ला किती असणार आहे दुसऱ्यासाठी? पल्ला 900 आहे. 900 फूट पल्ला आहे. 900 फूट पल्ला. दुसऱ्याला किती असणार आहे, कमी जास्त का तेवढाच? तेवढाच आहे. 900 फूट पल्ला असणार दुसरा बैलला मित्रांनो. आणि मैदानाचं सांगायचं म्हटलं तर रान 1 नंबर आहे पळायला. महत्वाचं काय, आता आपल्यासोबत इथं समोर बघू शकता जुने नामांकित ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. सोबत आहेत मुरला ड्रायव्हर आहेत पारगावचे. राम राम. राम राम. काय सांगाल, आता बैलगाडी क्षेत्रात बरेच दिवस झाले तुम्ही असाल मेजर, म्हणजे हेच चेअरमन, बरेच सगळे गँग जुन्यातले. आता हे मैदान होतंय 16 तारखेला दीपक शेठच्या वाढदिवसानिमित्त. कशी काय फाटीबद्दल काय सांगाल बैलगाडी मालकांना? फाटी काय 1 नंबरच फाटी आहे. बर. आणि जे मधलं जे अंतर आहे की नाही, ही 14-15 फूट आहे. म्हणजे काय एखादा बैल कमी जास्त झाला झोगारला तरी ड्रायव्हरला सावरून घ्यायचा चान्स आहे. बर. आणि दुसरी मुद्दा म्हणजे पावसाचं काय, याला काही रिक्स नाही. अगदी पाऊस जरी आला तर पावसा सुद्धा मैदान होऊ शकतं. नक्कीच. रान निचऱ्याच आहे. हो. असं उराटीने पळायचं असल्यामुळे नाही
काहीच अडचण येणार नाही पाऊस झाला नक्कीच. तरी. पण काय सांगाल बैलगाडी मालकांना, तुम्ही आता एक जुनं जाणतं बैलगाडी मालक सुद्धा आहे, म्हणजे जॉकी होता, बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला आता तुमचा बैलगाडी काळ थोडा मालकांनी हे काळ होताना बदलला आहे. आजपासूनच चालू केलं पाहिजे गाड्या नोंद करायला. हा. ही मैदान आहे सोनाचा दुकानदार यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक शेठ जगदाळी. बरोबर. ही दुकानदार अशी असते की नाही, बक्षीस जाहिरातीत आहे पण मनात आलं तर खिशात घालून वाढतं म्हटलं तर बक्षीस देणार असते ती. बरोबर. हा, म्हणजे बक्षीसचा काही विषयच नाही. आणि बक्षीस काय मैदान काय पैसे कमा घेतलेलं नाही, नावासाठी घेतलेलं आहे दीपक शेठनी. 100%. हा, बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला बैलगाडी तुम्ही होताना एवढं लवकर गाड्या नोंद करून सहकार्य करायचं. मित्रांनो बघा, म्हणजे बैल आता मुरला ड्रायव्हर पारगाव म्हणले की सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यापासून जे जुन्यातली मालकं अजून सुद्धा मैदानावरती येत असतात, कारण हे नाद आहे, नाद रक्तातलं असल्यामुळं. आता तुम्ही कसं काय इकडे पारगावरनं डायरेक्ट लोणीत कसं काय आगमन? ही आमची संघटनाच आहे. बर. आमचे आपले चेअरमन मेजर म्हणजे जुनी गॅंग सगळे दीपक शेठ तुमची. जगदाळी, जुनी माणसं आणि चांगली माणसं आहेत तेवढी आम्ही धरतो. बरोबर. हा. बघा मित्रांनो, बाहेर लबाड दोस्ती बिबाड असते असल्या माणसाला आणि- मागं आम्ही कधी नसतो. बरोबर. ही दोस्ती म्हणजे मैत्री गोष्टी कशी चांगल्या माणसाची, सरळ मार्गे माणसातून आम्ही आपलं नक्की राहतो नक्की. पहिल्यापासून. आणि जेव्हा भावाचे आमचे रक्ता नात्यापेक्षा आमची नाती जवळची झालेली आहे. 100%. अगदी आणि- आम्ही मैदान असावं तरी पण आमचा फोन 8 दिवसाला 15 दिवसाला असतोच. बरोबर. मित्रांनो, हे मैत्रीच नातं असते, जेव्हा भावाचे नाते असतात. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जुळलेली नाते आहेत. आजची नाही ती किती वर्ष झाली याला गोष्टी, म्हणजे दोस्ती. हे 35-40 वर्ष झाली की. बघा, आता 35-40 वर्ष, आता जे 6 महिने दोस्ती टिकत नाही. ह्यानं ह्यो काय म्हणला की त्यानं शिव्या देऊन चल, त्याला मला नाही बोलायचं त्याच्यावर, त्याचं बघल. म्हणजे हे जुन्यातून नव्यात फरक आहे मित्रांनो. मुलाखत घेतोय, पण ह्यातनं एक उदाहरण सुद्धा आपल्याला घेण्यासारखं आहे की बैलगाडी क्षेत्रातली टिकलेली माणसं म्हणजे दोस्ती कशी टिकलेली आहे. आज मुरला ड्रायव्हर असतील, चेअरमन असतील, एक किती वर्षासंबंध त्यांनी सांगितलं, 35 वर्ष 40 वर्ष झाले यांच्या दोस्ती आहेत बैलगाडी क्षेत्रामुळे. असे किती मित्र बरोबर असतील मुरला ड्रायव्हर तुमच्या आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रात आणि भरपूर आहेत ना? त्याला काय आपण पैसा नाही की मला माणुसकी जपली आणि नाती जपली. बघा, हे बैलगाडी क्षेत्रात आहे मित्रांनो. आणि बैलगाडी क्षेत्र आपलं आता उंचीवर चाललंय, त्यामुळे बैलगाडी क्षेत्राला उंचीवर अजून कसं न्यायचं याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे. त्या अनुषंगानं इथं एक पारदर्शक मैदान संपन्न होतोय 16 जूनला दुसरा बैल मैदान. माझी बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे, कुठल्याही आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. मैदान सुसज्ज आहे, रान चांगलं आहे, आजूबाजूला काय अडचण नाही, पल्ला 900 फूट असणार आहे. ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर आहेत, कारण बॅनरवरतीची ना पावसर शिपाय सगळी म्हणजे सौजन्य जाते. त्यामुळे इथं काय कमी जास्त आली तरी कुठला काय काटछाट होणार नाही. कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. आपल्यासोबत निकाली पंच कार्लोस पहिलवान आहेत, थोडं पहिलवानांकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता, दीपक शेठ तुमचं मित्र संबंध आहेत, काय सांगाल मैदान कसं होईल? एक नंबर मैदान होईल, दुसऱ्याचं मैदान आहे. बर. बैलगाडी मालकांना काय सांगाल नोंदी संदर्भात आणि लॉट? बैलगाडी मालकांनी जास्ती करून आपले 14 तारखेपर्यंतच गाड्या नोंद करून घ्या. म्हणजे 15 तारखेला आपल्याला 8च्या आत लॉट काढता येतील. संघटनेच्या नियमानुसार, आपल्या खटाव तालुक्याच्या नियमानुसार आता आपण ठरवले 8 वाजायच्या आत आपल्याला लॉट काढायचे आहे. शक्यतो 8 पर्यंत नोंद करून घ्या, 8:30 पर्यंत लॉट चालू झाली पाहिजेत. हो. दुसरं काय अजून काय सांगाल, फाटीबद्दल काय सांगाल आणि बक्षीस रितसर दिलं जाणार का? संघटनेच्या नियमानुसार आपला बक्षीचा क्रम आहे. आता बर. आपल्याला आता हँडवेल पडलेलं आहे, त्याच्यावरती आपले बक्षीस वेगवेगळे आहेत. पण आता आपण कालच्या मैदानापासून तर आपल्याला कळलेलं आहे सर्वांना की बाबा बक्षीचा क्रम आपला आहे, तोच नियम रेग्युलर होणार आहे तो. बरोबर. त्याप्रमाणे आपलं बक्षीस वितरण होणार आहे. नक्कीच. आणि फाटीला काय कुठं अडचण नाही, काही नाही. आपल्याला पल्ला 900 फूट आहे, म्हणजे 1000 फूट आपण 900 पल्ला आपण केलेला आहे तरी. बरोबर. आणि आपल्याला गाडीला काय अडचण कुठंच होणार नाही, कारण पुढे थांबायला जागा भरपूर आहे. आणि इथं नक्की. मैदान कवचित होते, कारण की इथं जागा शेतकऱ्यांची जागा असल्यामुळे पिकं असतात. आता पिकं कोणाची नाहीत, त्यामुळे आपल्याला ह्या मैदानात आपल्याला इथं भेटलेलं आहे फाटीला. नक्कीच. काय आता सांगाल कार्लोस पहिलवान बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंद करून घेण्यासंदर्भात? आजपासून ऑनलाईन नोंद चालू आहे, त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी आपल्याला सहकार्य करावं, नोंद करून घ्यावी, आपल्या सर्वांनी गाड्या घ्याव्या त्या. कारण मैदान हे आता परत ना 21 तारखेला ओपनच आहे. हो. त्याच्या आधी आपलं मैदान कुठं नाही, दुसऱ्याचं मैदान खटाव तालुक्यात आपलं दुसऱ्याचं मैदान आहे. 16 नंतर मैदान नाही आता मैदान नाहीच. बरोबर. त्यासाठी सर्वांनी आपल्याला गाडी लवकरात लवकर नोंद करून घेतली एवढं चांगलं आहे. नक्कीच. आणि एक अंदाज पण येणार ह्या पाठीमुळे, हो, भरपूर अंदाज. कारण पेडगावची फाटी आणि ही फाटी एकसारखीच आहे, रान ओराटीच असल्यामुळे. ओराटीचा असल्यामुळे जो तो इथं पायरा करून दुसऱ्याचं मैदान आहे, दुसऱ्यातला जो असणार आहे तिथं आदतला किंवा ओपनला पळू शकतो. नक्कीच. मित्रांनो बघा, फाटी सुसज्ज आहे, रान पण चांगलं कसाच असणार. आणि ह्या अनुषंगाने एक 4-5 दिवसाचा गॅप पडतोय 16 नंतर 21चा. 4-5 दिवसामध्ये पहिरे किंवा गाडी कशी पळते काय त्या हिशोबावर सुद्धा या ठिकाणी गाड्या जुळवण्यास त्रास होणार नाही. माझी बैलगाडी मालकांना विनंती असणार जाता
लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी मित्रपरिवार यांना सहकार्य करा. पुन्हा शब्द सांगतो, ऑनलाईन नोंद सुरू झाली. या मैदानाचे 15 तारखेला आदल्या दिवशी रात्रीला लाईव्ह लॉट जाहीर होतील. कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येने पासून या मैदानात शोभा वाढवा. काय सांगाल मुलाला जाता या ठिकाणी दीपक शेटनं संघटनेचा सन्मान ठेवला, त्याबद्दल काय सांगाल? आता काय झालंय, बैलगाड्याला चांगले दिवस आले ते या क्षेत्राला. बरोबर. आणि खटाव तालुक्यात आता नवीन ह्याची स्थापना झाली की नाही आपली संघटनेची, हा, ही पदाधिकारी ही सर्व जे आहे त्यांचा सत्कार दीपक शेट तर्फे घेण्यात येणार आहे. नक्कीच. आणि त्याच्यामुळं काय निकालाचं हे जर कुठलं काय जर झालं तरी त्या संघटनेमुळे गोरगरिबाला न्याय मिळणार आहे. बरोबर. हम्म. बघा मित्रांनो, संघटनेने या ठिकाणी नियमावली जाहीर केली आणि त्या अनुषंगानं मैदानात रितसर पार पडायला लागले. मुरलावर काय इथं सर्वसामान्यांना कुठं तर गुलाला यायला लागले बैलगाडी मालक यायला लागले ती. 2 पावत्यामुळे. हो, 2 पावत्यामुळे फरक बराच पडलेला आहे. बरं आणि आपण मित्रांनो आता रोज बघतोय कुठल्या ना कुठल्या 2-3 गाड्या तरी नव्यातल्या राहते. चेहरे नवीन दिसायला लागलेत मैदानामध्ये. त्या अनुषंगानं संघटना चांगली सक्रिय झालेली आहे. बरोबर, मनाव घेतले सगळ्यांनी मनाव घेतली, त्यामुळे गोरगरिबाला न्याय मिळतोय. नक्कीच. बघा मित्रांनो, माझी खरंच आता विनंती आहे आणि या ठिकाणी दीपक शेठ जगदाळे यांचे आभार. त्यांनी या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी 16 जूनला मैदानामध्ये सन्मान घेतलेला आहे. तर माझी सर्वांना शुभेच्छा आणि बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.